आज आपण ठेल्यावर मिळते तशी पावभाजी अगदी कमीत कमी वेळेत बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 कांदे रफली चॉप करून घेतले, 3 टमाटर मोठे मोठे घेतले। देसी टमाटर मी इथे यूज केले आहेत, ज्यामुळे भाजीला छान आंबट चव येते। 1 शिमला मिर्च ती पण जाड जाड कापून घ्यायची आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 मध्यम आकाराचे आल्याचे तुकडे किसून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ते लवकर भाजीत मेल्ट होतात। 1 मध्यम आकाराचा कांदा फाईन चॉप करून घ्यायचा आहे, जो मी चॉपरमध्ये चॉप करून घेतला। तो आपल्याला रेसिपीच्या शेवटी लागणार आहे, त्याला साईडला ठेवून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचा, त्यात खूप सारं बटर टाकायचं, थोडं तेल घालायचं, त्यामुळे बटर जळणार नाही। लगोलग त्यात कांदा, शिमला मिर्च, लसूण पाकळ्या आणि जिरं घालून घ्यायचं। लगोलग घातल्यामुळे यात बटरचा छान फ्लेवर उतरतो आणि भाजीला छान चव येते। थोडं परतल्यानंतर कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यात 1 चमची हळद पावडर आणि 1 चमची काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायचं आणि किसलेला अद्रक देखील यावेळी घालवायचा। मसाले छान परतून घ्यायचे। मसाले छान परतून झाल्यानंतर आणि बटर आजूबाजूने सुटू लागल्यानंतर त्यात घालायचं टमाटर लवकर मेल्ट व्हावा म्हणून घालायचं थोडंसं नमक। लवकर टमाटर शिजावा म्हणून 2 मिनटं त्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनटं वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टमाटर छान शिजला आहे। आता या ठिकाणी आपण घालणार आहोत भाज्या। 1 वाटी गाजर, 1 वाटी बीट किसलेला, बीट किसून घाला म्हणजे लवकर शिजतो। बीट घातल्यामुळे भाजीला छान रंग येतो। 1 वाटी फ्लावर, 1 वाटी मटर, 3 बटाटे घालून छान भाज्या परतून घ्यायच्या आहेत मसाल्यात आणि त्यात घालायचं 1.5 वाटी पाणी। पाणी कमी घातलं तर नंतर आपल्याला पाणी आटवायला कमी वेळ लागतो, म्हणून मी 1.5 वाटी पाणी घातलं। त्यानंतर त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या। 4 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी छान गरगरीत अशी शिजते, त्याला मॅशरने मॅश करून घ्यायची। पावभाजी मॅशरने मॅश केल्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी तडका पॅन ठेवून घेतला, त्यात बटर घातलं खूप सारं, बारीक चिरलेला लसूण, मगाशी जो आपण कांदा चॉप करून घेतला तो कांदा यात घालायचा आहे बारीक चिरलेला। त्यानंतर 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि तो भाजीवर टाकून घेतला। मंद आचेवर गॅस चालू करून त्यात 1.5 वाटी पाणी घालून घेतलं। पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यात मी 1 चमची काळी मिरी पावडर घातलं, ज्याच्यामुळे भाजीला गरमागरम फ्लेवर येतो। तवा ठेवला, त्यावर घातलं बटर, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, कोथिंबीर घालून छान पाव शेकून घेतले। पाव शेकल्यानंतर छान प्लेट तयार करून घेतली आणि पावभाजी खाण्यासाठी रेडी।